नमस्कार. नवरात्र चालू आहे आणि खूप मोठा प्रश्न पडतो. आपण फराळाला काय खायचं रोज उठून तोच प्रश्न असतो. शेंगदाणे किंवा साबुदाणे खाल्ले ना तर खूप मळमळायला होतं. मग अशा वेळेला काय खाणार? आणि सगळे म्हणतात फ्रूट्स खा. पण आपल्यासारख्याला ज्याला तिखटचं क्रेविंग असतं ना तर त्याला फ्रूट्स वगैरे नकोसे वाटतात. तर मी ना शिंगाड्याच्या शेवया आणलेल्या आहेत. या शेवया अशा असतात, ह्या ॲक्च्युली अशा असतात, त्या मार्केटमध्ये मिळतात किंवा कुणी घरगुती बनवत असतं ना त्यांच्याकडे पण मिळतात. आणि मग मी ह्या थोड्याशा अशा असं थोड्याशा फोडून घेतलेल्या आहेत. आणि मग आता त्याला लागणारे जे काही जिन्नस आहेत ते असं आहे. मी माझ्या मनानेच घेतलं ॲक्च्युली. हा भोपळा आहे, ज्याला भोपळा चालत असेल त्याने भोपळा टाकावा. थोडेसे शेंगदाणे, पनीर, हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, कोणी क्रश करून घेऊ शकतो, कोणी किसून घेऊ शकतं. आणि साजूक तूप, कुणाला वाटलं कोथिंबीर टाकावी कोथिंबीर टाकू शकतं. ज्याला जिरं चालत असेल त्याने जिरं टाकून घ्यायचं. असं आपल्याला जे जे वाटेल ना, म्हणजे ज्याच्याकडे जशी पद्धत आहे की ह्या गोष्टी चालतात तर त्या पद्धतीने त्या गोष्टी टाकून घ्यायच्या. अशा प्रकारे मी एक सेट बनवलेला आहे की काय काय टाकायचं आहे आपल्याला. मी आता ह्याच्यामध्ये ना गावरानी तूप टाकलंय. मी याच्यात गावरानी तूप टाकलंय. आता गावरानी तूप टाकल्यानंतर कोणी जिरं टाकत असतं, बट आम्ही नाही कधी जिरं खाल्लेलं, म्हणून मग मी डायरेक्ट हिरव्या मिरच्या टाकते आहे. हिरव्या मिरच्या, शेंगदाणे. आधी हिरव्या मिरचीच आपण थोडंसं छान फ्राय होतात ना तोपर्यंत फ्राय करून घेऊया. नंतर शेंगदाणे फ्राय करून घेऊया. नंतर भोपळा, लाल भोपळा किंवा हा भोपळा फ्राय करून घेऊ. आणि मग नंतर शेवया फ्राय करू. हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, भोपळा ह्या सगळ्या गोष्टी आपण यात टाकून घेतलेल्या आहेत. आणि त्या थोड्याशा फ्राय होतात तोपर्यंत फ्राय करायच्या. आणि त्याच्यानंतर मात्र त्या थोड्याशा शिजण्यासाठी थोडंसं एक 2-5 मिनिट फक्त आहे ना यावर असं एक झाकण ठेवून द्यायचं. आता जवळजवळ हे शिजत आलेलं आहे. आता आपण आल्याचा तुकडा जरा असा किसून टाकू शकतो तिखटपणासाठी, किंवा आपल्या हेल्थसाठी पण आलं खूप इम्पॉर्टंट असतं. जसं कोणाला सर्दी खोकला वगैरे झाला असेल किंवा आमच्यासारख्या ओबेज माणसांना वेट लॉससाठी सुद्धा आलं फार इम्पॉर्टंट असतं. हे असं आलं टाकल्यानंतर आपण ह्या ज्या शेवया आहेत ना त्या शेवया त्यात टाकून घेणार आणि त्या देखील थोडासा रेडिश कलर येईस्तोवर आहे ना फ्राय करत असणार. हे थोडंसं फ्राय होत आलं ना आपल्या लक्षात येतं की हे फ्राय होतं आहे म्हणून. आणि थोडंसं रेडिश कलरचं झालं का त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं. थोडंसं मीठ टाकताना आहे ना काळजी घ्यायची, थोडंसंच मीठ टाकायचं, कारण ऑलरेडी ह्या शेवयांमध्ये आहे ना मिठाचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकलं तरी चालेल. हे असं मीठ टाकून थोडंसं असं मिक्स करून आणि एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. 5 मिनिट बघायलाच नको, आपलं काय काम आहे तोपर्यंत ते करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे रेडी टू सर्व झालेला आहे. हे जे व्हाईट दिसते ना, मी त्या पनीर किसून टाकलेलं आहे. इथे तुम्ही ओलं खोबरं किसून टाकू शकतात किंवा मग पनीर किसून टाकू शकतात. आणि ह्या सगळ्या ज्या जिन्नस आहेत ना त्या पौष्टिक आहे. हा जो काही डांगर म्हणतात, डांगर कोणी भोपळा म्हणतो, ह्याच्यात फायबर असतं.
मग ह्या उपवासांच्या दिवसामध्ये ना कॉन्स्टिपेशन होत असतं. अशा फायबर युक्त वस्तू जर खाल्ल्या ना तर थोडंसं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात.